हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. मित्रांनो, मी आता आलेलो आहे बागामध्ये, आंब्याच्या बागामध्ये, आणि वेगवेगळी पण फळे आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये बनवून राहा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, हे पूर्ण आंबे आहेत, आंब्याची झाडं आहेत ती सगळी, आणि त्या साईडला चिक्कू आणि या साईडला फणशी वगैरे आहेत त्या आंब्यांच्या पलीकडे. तर मी तुम्हाला आता दाखवतो. तर चला. तर मित्रांनो, हा एक चिक्कूचं झाड इथे एक आहे आंब्यांमध्येच. तर त्याला सुद्धा चिक्कू झालेले आहेत, छोटे छोटे आहेत चिक्कू, आणि मोठे सुद्धा झालेले आहेत. ते बघू शकता, इकडे मोठे आहेत, खूप सारे लागलेले आहेत. इकडे पण आतमध्ये बघू शकता, दिसत असतील छोटे छोटे, आतमध्ये तर खूप लागलेले आहेत. अर्धे छोटे आहेत, अर्धे मोठे आहेत. आता ते काही दिवसांनी साईज जरा मोठी होईल आणि पिकाला सुरुवात होतील. आणि मित्रांनो, चिक्कूच्या शेजारी आपला काजूचा झाड आहे, खूप मोठा आहे बघू शकता, आणि त्याला सुद्धा मोहर आलेले आहे. हे बघा, मोहर आलेले आहे. आता काही दिवसांनी काजू होतील. तो ब्लॉग मी बनवणारच आहे, तर तुम्हाला पाहायला भेटेल पुढे. आणि मित्रांनो, तिकडे फणशीचं एक झाड आहे, काजूंमध्येच, आंब्यांमध्ये आणि काजूंमध्ये एक फणशीचं झाड आहे. हा आहे तो फणशीचं झाड आहे. तर त्याला सुद्धा फणस झालेले आहेत. हा बघू शकता मित्रांनो, खाली आहे बुडाजवळ जे मस्तपैकी झालेला आहे. आता काही दिवसांनी मोठा होईल. आणि वरती सुद्धा आहेत, छोटे छोटे झालेले आहेत फणस बघू शकता. आणि वरती सुद्धा एक छोटे छोटे व्हायला सुरुवात झालेली आहे. तर चला मित्रांनो, आता आपण त्या साईडला जाऊया. तिकडे सुद्धा फणशी आहेत आणि चिक्कूची झाडं आहेत आणि आंबे, तर तुम्हाला दाखवतो. तर चला त्या साईडला जाऊया. इकडे बघू शकता मित्रांनो, आंबा एकदम मोहरीने भरलेला आहे, मोहर खूप झालेलं आहे. आता काही दिवसात आंबेसुद्धा व्हायला सुरुवात होतील. पूर्ण झाड भरलेलं आहे मोहरीने. आणि त्या साईडला पण एक आंबा आहे छोटा, तो पण खूप भरलेला आहे. तो आंबा बघू शकता, हा पिवला पिवलसर दिसतंय, ते मोहर आहे पूर्ण. मला दाखवतो जवळ ना. तर बघू शकता मित्रांनो, पूर्ण आंबा हा भरलेला आहे, छोटा आहे पण पूर्ण भरलेला आहे बघू शकता. एक लहान मुलगासुद्धा चढेल त्याच्यावर. आणि मित्रांनो, इकडे पेरूचं झाड आहे, तर तुम्हाला पेरू दाखवतो. आता उलगलेले आहेत पण एक एक आहेत. हा बघू शकता, इथे एकदम आतमध्ये लाल पेरू असतो, तो पेरू आहे हा, लांबडा लांब पेरू आहे हा. आणि खाल्ल्यानंतर आतमध्ये म्हणजे बिया वगैरे सगळा पूर्ण लाल असतो आतमध्ये. आणि ही मित्रांनो आहे दुसरे फणस. त्या दिवशी मी या फणशीची तुम्हाला व्हिडिओ दाखवली, तर तो फणस बघू शकता इथे. याला तर खूप झालेले आहेत बारीक बारीक. हा बघा, हा फणस मी तुम्हाला त्या दिवशी दाखवलेला आहे. हे बघा, छोटे छोटे फणस खूप झालेले आहेत. इकडे इकडे खूप छोटे छोटे लागायला सुरुवात झालेले आहेत, हे बघू शकता. तर मित्रांनो, मी ह्या फणशीची तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओ दाखवलेली. तर चला मित्रांनो, आता पलीकडे जाऊया. इकडे काजू आहेत आणि स्टार फळ आहे आणि आंबेसुद्धा आहेत. तर चला तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, इथनं पूर्ण फणशीचेच झाड आहेत, पूर्ण तिथपर्यंत ही पूर्ण सगळी आहेत ती फणशीचेच झाड आहेत. आणि या साईडला आहेत ती आंब्याची झाडं आहेत. आणि मगाशी फणस दाखवली ती पलीकडे आहे. आणि या साईडला आहेत नारली, पण नारल्यानं काय नारलं नाही झालेली. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया पलीकडे. तर मित्रांनो, पलीकडे आलेलो आहोत आपण. इकडे आहेत काजूचा छोटासा बाग आहे आणि इथे 2-3 आंब्याची झाड आहेत. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. हा बघा, चिक्कूचा झाड, त्याला पण छोटे छोटे चिक्कू झालेत. आणि इथे सुद्धा आहे, त्याला पण छोटे छोटे चिक्कू झालेले आहेत, आतमध्ये आहेत. आणि हा खूप मोठा जरा पसरलेला झाड आहे, बघू शकता. त्याला तर खूपच आहे चिक्कू. हे बघा, पूर्ण भरलेला आहे चिक्कूचा झाड. आणि छोटे छोटे होत आहेत सुद्धा, हे बघू शकता, पूर्ण भरलाय. हा खूप पसरलेला झाड आहे चिक्कूचा. आणि मित्रांनो, तर पेरूचा पण झाड आहे, पेरू झालेले आहेत त्याला. मित्रांनो, ह्याला पाणी आहे, पाणी भेटतो या झाडाला, म्हणून याला पेरू झालेले आहेत. सगळीकडे झाले, छोटे छोटे पण पेरू आहेत. हा बघू शकता, छोटा. आणि मित्रांनो, हा झाड बघू शकता कसला झाड आहे, फोपण्याचं झाड आहे.
म्हणजे काय बोलतात ते माहिती नाही मला, फोफनेसच बोलतात का काय बोलतात तो, पण त्याला पण एक फोफनेस झालेला आहे, तुम्हाला दाखवतो. हा बघा, हा बघा मित्रांनो किती मोठा आहे, हा बघा. तुमच्याकडे काय बोलतात त्याला ते मला कमेंट करून सांगा. मित्रांनो बघू शकता पूर्ण हातामध्ये बसला आहे. मित्रांनो कमेंट करा काय बोलता तुम्ही याला. आणि मित्रांनो इकडे आहे आंब्याचं झाड आणि आंब्याला कैरीसुद्धा झालेली आहे. बघू शकता छोटी छोटी कैरी इकडे पण झालेले. आणि जरा मोठा आंबा आहे तो बघू शकता तुम्ही वरती, तो बघा जरा मोठा आंबा आहे, साईज एवढी आहे. इकडे बघू शकता किती मोठा झुपका झालेला आहे आंब्याचा, पूर्ण मोठा अशा मोठा आहे. जर एवढे आंबे झाले तर हा पूर्ण लोड खाली येईल. आणि मित्रांनो तिथे सुद्धा बघू शकता तिथे पण आहेत, थोडासा झूम केला मी. इकडे आहे स्टार फळाचा झाड. तर तुम्हाला आम्ही स्टार फळ बोलता, तर तुम्ही काय बोलता ते मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला फळ दाखवत होतो. हा बघू शकता मित्रांनो फळ, याला काय बोलता तुम्ही कमेंट करून सांगा. खूप सारे झालेले आहेत इकडे, इथे पण बघू शकता, इथे पण झालेले आहेत, खूप जागेवर झालेले आहेत. हे बघू शकता, हा बघू शकता. तर कमेंट करा मित्रांनो काय बोलता तुम्ही याला. खूप झाड भरलं आहे आतना सुद्धा, तुम्हाला आतना दाखवतो. बघू शकता, हा बघा पूर्ण खाली आहेत, खालच्या खाली पण लहान मुलगा सुद्धा काढेल एवढ्या खाली आहेत, खूप सारे लागलेले आहेत. हे बघू शकता. तर मित्रांनो तुम्ही काय बोलता याला ते मला कमेंट करून सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर चला मित्रांनो आता आपला ब्लॉग इथेच थांबवण्याची वेळ आलेली आहे. आणि हा ब्लॉग कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मिळूया असल्याच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.